Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see 4.4 lesson, The Tempest. Now the tempest means what? Tempest म्हणजे एक वादळ, घोंघावतं असं वादळ. Okay. Now let me see which is given in the story. Now first of all I want to tell you that this story is about imagination and magic. आता ही जी काही स्टोरी आहे ती एक मॅजिक म्हणजे जादूची स्टोरी आहे किंवा जादूबद्दल सांगितलेली स्टोरी आहे. शिवाय दिस स्टोरी वी हॅव टू जस्ट इमॅजिन. आपल्याला ही स्टोरी फक्त एक इमॅजिनेशन म्हणून, एक कल्पना म्हणून ह्या स्टोरीकडे आपण पाहू शकतो. दॅट नॉट रिअल स्टोरी. ओके, ही काही कोणती खरी कथा नाही आहे. नाव लेट वी सी द टेम्पेस्ट. द रायटर ऑफ द स्टोरी इज नॉट गिवन. द टेम्पेस्ट. Prospero was the Duke of Milan in the kingdom of Naples. Now, in this story there are many characters. आता या स्टोरीमध्ये खूप काही कॅरेक्टर्स आलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट कॅरेक्टर आहे प्रॉस्पेरो. नाव नेम ऑफ फर्स्ट कॅरेक्टर इज प्रॉस्पेरो. Prospero was the Duke of Milan इन द किंगडम ऑफ नेपल्स. नेपल्स हे जे काही राज्य आहे त्या नेपल्सच्या राज्यामध्ये प्रॉस्पेरो कोण आहे? प्रॉस्पेरो कोण होता? तर ड्यूक ऑफ मिलन. ड्यूक म्हणजे राजा. ओके. ही वॉज सच अ स्टडियस अँड लर्न स्कॉलर दॅट ही स्पेंट मोस्ट ऑफ हिज टाइम रीडिंग बुक्स while his brother Antonio managed his business of ruling his dukedom. आता जो प्रॉस्पेरो जो होता ही वॉज ऑलवेज बिझी इन रीडिंग बुक्स अँड स्टडी अँड ही वॉज व्हेरी स्टडियस. आता तो प्रॉस्पेरो जो आहे तो खूप स्टडियस, खूप अभ्यासू आहे. त्यामुळे तो त्याचा सतत वेळ त्याचा कशामध्ये व्यतीत करायचा? तर वाचण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये. सो अँटोनियो, सेकंड कॅरेक्टर दॅट इज अँटोनियो. Antonio. Okay, so Antonio managed the business of ruling his dukedom and he was his brother. आता अँटोनियो कोण आहे? प्रॉस्पेरोचा भाऊ आहे. आणि तो प्रॉस्पेरोचा भाऊ अँटोनियो जो की त्याचं ड्यूकडम जे आहे, त्याचं राज्य जे आहे तो ते चालवतो. का? का तर त्याचा भाऊ म्हणजेच प्रॉस्पेरो हा सतत अभ्यासात, वाचण्यात व्यस्त असायचा म्हणून. Now Antonio was a teacherous man and he wanted to become Duke of Milan in his brother's place. आता अँटोनियो काय झालेला आहे की बरेच वर्ष तो स्वतःच सगळं सांभाळतोय. त्यामुळे आता त्याच्या मनामध्ये असं झालेलं आहे की त्याच्या भावाची जी जागा आहे ड्यूकडम सांभाळण्याची, म्हणजे ते राज्य सांभाळण्याची जी भावाची जागा आहे ती जागा आपण घ्यावी असं अँटोनियोला आता वाटायला लागलेलं आहे. In fact, Antonio would not have hesitated to kill Prospero. आता अँटोनियो जरा सुद्धा धजावला नाही किंवा त्याला जरा ही भीती वाटली नाही प्रॉस्पेरोला मारण्यासाठी. का तर त्याची अशी इच्छा होती की जर प्रॉस्पेरोला आपण मारलं तरच आपण त्याची जागा घेऊ शकू असं त्याच्या मनात होतं. बट ही न्यू दॅट द पीपल लव देअर ड्यूक अँड वुड नेवर फॉरगिव्ह हिज मर्डरर. पण त्याला म्हणजेच अँटोनियोला हे माहीत होतं की जर का लोकांना कळलं की प्रॉस्पेरोला आपणच मारलेला आहे, म्हणजे मीच मारलेलं आहे, तर लोक काय मला सोडणार नाहीत. का तर ते प्रॉस्पेरोवरती खूप प्रेम करतात. त्यांना त्यांचा जो ड्यूक आहे प्रॉस्पेरो त्याला ते खूप लाईक करतात, त्याला ते खूप आवडतात. सो त्याच्यामुळे मी जर त्याचा मर्डर केला तर मला ते लोक जिवंत सोडणार नाहीत. सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो. आता नाव नेक्स्ट कॅरेक्टर, आता दुसरं कॅरेक्टर आलेलं आहे. अँटोनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो. आता अलोन्सो जे कॅरेक्टर आहे अलोन्सो, आता अँटोनियो आणि अलोन्सो हे दोघे एकत्र झाले. ओके. द किंग ऑफ नेपल हू वॉज प्रॉस्पेरोज इनेमी. आता जो अलोन्सो आहे तो प्रॉस्पेरोचा कोण आहे? दुश्मन आहे. ओके. दे टूक प्रॉस्पेरो टू सी. ते या दोघांनी प्रॉस्पेरोला घेऊन समुद्राकडे गेले. अँड वेन दे वेअर फार अवे फ्रॉम लँड दे पुट प्रॉस्पेरो अँड हिज बेबी डॉटर मिरांडा इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट अँड सेल अवे.
आणि ते समुद्रात खूप लांबपर्यंत गेल्यानंतर या दोघांनी, प्रॉस्पेरोच्या सोबत कोण होतं, त्याची डॉटर मिरांडा, मिरांडा बेबी डॉटर, ओके, मिरांडा बेबी डॉटर ऑफ प्रॉस्पेरो. मग ह्या मिरांडालाच म्हणजे त्याच्या बेबी डॉटरला आणि प्रॉस्पेरोला त्यांनी काय केलं, समुद्रात घेऊन गेले. लांबपर्यंत गेल्यानंतर त्या दोघांनाही त्यांनी एका मोडकळीस आलेल्या अशा तुटक्या फुटक्या बोटमध्ये, जुन्या बोटमध्ये त्या दोघांनाही त्याने सोडून दिलं. प्रॉस्पेरो अँड मिरांडा वेअर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. आता प्रॉस्पेरो आणि मिरांडा त्या मोठ्या अशा मोकळ्या समुद्रामध्ये एकटेच त्यांची जहाज वल्लवत होते आणि शिवाय ती मोडकी जहाज होती. त्यांना वल्लवण्यासाठी ते जे काही साधन लागतं जहाज वल्लवण्यासाठी ते देखील नव्हतं. ती जहाज मोडलेली होती, जुनी होती. Thus Antonio managed to take over the dukedom of Milan with all its wealth and power. आता अँटोनियोनं काय केलं, मिलानचं जे ड्युकडम आहे, ओके, नेपल्स हे मेन राज्य, त्यातील थोडासा भाग म्हणजे मिलान. मग मिलानचं जे ड्युकडम, जे काही राज्य सांभाळण्याची जी काही ही होती, ताकद होती, जी काही सगळी शक्ती होती ती त्याने स्वतःजवळ घेतली आणि आता अँटोनियो हा मिलानचा राजा झाला. मिलान इज अ पार्ट ऑफ नेपल्स. Okay, now how many characters are there? Prospero first character, Antonio second character, Alonso third character, and fourth character Miranda, the baby daughter of Prospero. Okay, now among Prospero's countryers was a true and loyal lord called Gonzalo. आता among Prospero's countryers was a true and loyal lord. लॉर्ड म्हणजे एक प्रकारचा न्याय देणारा, तिथे एक होता, त्याला बोललं जायचं गोंझालो. ओके, नाउ फिफ्थ कॅरेक्टर दॅट इज गोंझालो, लॉर्ड. ओके, out of love and loyalty for the rightful duke, Gonzalo had secretly placed in the boat fresh water, food and clothes. आता गोंझालो कोण होता, लॉर्ड होता, म्हणजे एक चांगल्या प्रकारची एक शक्ती म्हणू शकतो आपण, चांगली शक्ती, एक चांगली दैवी शक्ती. ओके, मग आता गोंझालोनं काय केलं होतं, एक ही चांगली दैवी शक्ती होती त्या भागातली. मग त्याने त्यांच्या शिपमध्ये, म्हणजे त्या ज्या काही मोडक्या बोटमध्ये होते त्या मोडक्या बोटमध्ये गोंझालो हॅड सिक्रेटली प्लेस इन द बोट. त्याने गुपचूपपणे त्या बोटमध्ये काय काय ठेवलं तर फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स, कपडे, खाण्याचं काही सामान, फ्रूट्स, फळे किंवा आपण पाणी, हे सर्व सामान त्यानं गुपचूपपणे त्या बोटमध्ये ठेवलं. ही वॉज अ लॉर्ड, म्हणजे एक दैवी शक्ती, चांगली दैवी शक्ती. अँड अलॉंग विथ देम प्रॉस्पेरोज मोस्ट व्हॅल्यू पोझेशन्स हिज बुक. आणि प्रॉस्पेरोचं सगळ्यात आवडती गोष्ट काय होती, बुक्स. ओके, सो ऑल दिस पुट गोंझालो इन द बोट. ओके, you can imagine the hardship faced by Prospero, cast adrift in an oarless boat with a baby girl to care for. आता तुम्ही विचार करू शकता, त्या मोकळ्या अशा मोठ्या अशा समुद्रामध्ये ती मोडकळीस आलेली बोट, त्या मोडकळीस आलेल्या बोटीमध्ये काहीही वल्लवण्यासाठी सामान नाही आहे आणि अशा परिस्थितीत एका छोट्या मुलीला घेऊन प्रवास करणं काहीही सोपं नाही, हे आपण इमॅजिन अर्थातच करू शकतो. However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safely. आता त्यांची बोट, आता त्यांच्या बोटमध्ये वल्लवण्यासाठी काहीच सामान नव्हतं, त्यामुळे त्यांना अर्थातच बोट जिकडे नेईल तिकडे त्यांना जाणं भाग होतं. का तर ते आपण ज्यावेळेस आपण बोटमध्ये बसतो त्यावेळेस वल्लवतो कशासाठी, तर आपण वल्लवण्यामुळे एक बोटला दिशा मिळते, परंतु त्यांच्याकडे बोट वल्लवण्यासाठी काहीही सामान नसल्यामुळे त्यांच्या बोटला दिशाच मिळत नव्हती, त्यामुळे त्यांची बोट जिकडे जायची तिकडे त्यांना जावं लागत होतं. सो ॲट वन पॉईंट दे लँडेड सेफली इन वन आयलँड. आता
त्यांच्या बोटीने त्यांना सेफली सुखरूपपणे एका आयलँडवरती नेऊन ठेवलं. आयलँड मीन्स यू नो दॅट द प्लेस इन द सी विच इज कवर्ड बाय वॉटर. ओके, समुद्रातली अशी जागा की त्याच्यामध्ये जमीन असते, लँड. ओके, अँड आउट ऑफ दॅट लँड ऑल द लँड इज कवर्ड बाय वॉटर. ती जमिनीची जागा पूर्ण चारी बाजूने पाण्याने घेरलेली असते, त्याला आयलँड म्हणतात. मग अशा आयलँडवरती, त्या बेटावरती, आयलँड इन मराठी वी कॅन से बेट. ओके, मग त्या बेटावरती आणून त्या बोटीने त्यांना सोडलं. द आयलँड वॉज अन इन्चॅन्टेड आयलँड. इन्चॅन्टेड मीन्स तिथं कोणीही मानव नव्हते. इन्चॅन्टेड म्हणजे तिथं कोणतीही मानवसृष्टी नव्हती, तिथंच फक्त झाडं झुडपं प्राणी वगैरे असेच. इन्चॅन्टेड आयलँड फॉर इयर्स टुगेदर. आता त्या इन्चॅन्टेड आयलँडवरती त्यांनी बरीच वर्ष सोबत काढली. इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ अन इव्हिल विच सायरॉक्स. आता विच म्हणजे चुडेल, आपण त्याला चेटकीण म्हणतो. ओके, तर त्या चेटकिणीचं नाव आहे सायक्रॉक्स. आता दुसरे कॅरेक्टर स्टोरीमध्ये इन्क्लूड होत आहेत. विच म्हणजे चेटकीन. ओके, आता त्या आयलँडवरती कोणाचं राज्य होतं? या सायरॉक्स या विचचं, या चेटकिणीचं. ओके, सायरॉक्स या चेटकिणीचं त्या पूर्ण आयलँडवरती प्रभुत्व किंवा राज्य होतं. म्हणजे इनचॅन्टेड आयलँड म्हणजे थोडक्यात काय, तिथं भूत, चेटकीन किंवा वाईट आत्मा, चांगले आत्मा, अशा प्रकारे फक्त त्या आत्मांचं ते आयलँड होतं. भूत, चुडेल, चेटकीन, आत्मा वगैरे. इट हॅड कम who had inspired all the good spirits she found on the island. She herself had died before Prospero arrived on the island. आता जी सायरॉक्स जी होती ती प्रॉस्पेरो त्या आयलँडवरती येण्याच्या आधी काही दिवस तिथे मेलेली होती. But the spirits remained trapped in their prisons, the trunks of the largest tree on the island. आता त्या आयलँडवरती बाकीच्या ज्या काही आत्मा होत्या त्या तिने कुठे कैद करून ठेवलेलं? त्या ट्रंक म्हणजे झाडाचं जे खोड असतं त्या झाडांच्या खोडांमध्ये तिने बाकीच्या आत्मांना कैद करून ठेवलेलं होतं. म्हणजे त्या ही जी काही विच आहे, चुडेल आहे किंवा चेटकीन आहे, त्या चेटकिनीने बाकीच्या सर्व आत्मांना एका झाडाच्या खोडांमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं होतं. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. आता प्रॉस्पेरो जो आहे तो कोण आहे? मॅजिशियन म्हणजे जादूगार. फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. आता त्यांनी त्याची पूर्ण लाईफमध्ये अभ्यास करण्यात आणि मॅजिक करण्यात सुद्धा त्यानं काम केलेलं आहे. म्हणजे त्यानं पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये वाचण्याबरोबरच मॅजिशियनचं कामसुद्धा केलेलं आहे. तो मॅजिक त्याला चांगल्या प्रकारे येत असे. The power of his art enabled him to set free the imprisoned spirit, of whom Ariel was the chief. The spirits were so grateful. आता त्यानं त्याच्या जादूच्या साह्याने काय केलं? त्या झाडाच्या खोडांमध्ये ज्या ज्या काही स्पिरिट्स म्हणजे जे काही आत्मा आहेत, स्पिरिट म्हणजे आत्मा, मग त्या ज्या काही आत्मा झाडाच्या खोडांमध्ये आहेत त्या सर्व आत्मांना त्याने त्याच्या जादूच्या साह्याने मुक्त केलं. ओके, आणि त्यामुळे त्या सर्व आत्मा त्याच्या आभारी राहिल्या आणि त्यातून एरियल ही दुसरी एरियल स्पिरिट. ओके, एरियल ही जी काही आत्मा होती वॉज द चीफ, ती त्याची गुलाम झाली. ओके, द स्पिरिट वेअर सो ग्रेटफुल. आता जे काही स्पिरिट्स होते ते त्याच्यावरती त्याचे खूप आभार मानू लागले. टू प्रॉस्पेरो दॅट दे प्रॉमिस टू बी ओव्हर ओबिडियंट टू हिज विल. आणि त्या सगळ्या जे काही आत्मा होत्या त्या आत्मांनी त्याचे आभार मानल्याशिवाय त्याला कबूल केलं की आम्ही तुझी जी काही कामं असतील ती करू, तुझ्या इच्छा पूर्ण करू, तुझ्या शब्दांना मान देऊ. म्हणजे थोडक्यात ज्या काही आत्मा होत्या त्याने ज्या ज्या आत्मांना मुक्त केलं त्या सर्व आत्मा त्याच्या गुलाम बनल्या. कोणाच्या? प्रॉस्पेरोच्या. ओके, इन द वुड्स नियर बाय प्रॉस्पेरो फाउंड कॅलिबन, अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. आता
मॉन्स्टर, अजून एक कॅरेक्टर ॲड झालं, त्याचं नाव आहे कॅलिबन. मॉन्स्टर. आता मॉन्स्टर म्हणजे काय? एक विचित्र दिसणारा भला मोठा असा राक्षस, तो की विचित्र दिसतो आणि विचित्र वाईट वागतो. ओके, असा कॅलिबन. आता कॅलिबन ही वॉज सन ऑफ सायरॅक्स. आता कॅलिबन हा कोणाचा मुलगा आहे? सायरॉक्स या चेटकिणीचा तो कॅलिबन हा मुलगा आहे. Apart from being hideous and horrible in appearance, he was also vicious and brutal in his habit. No matter how hard he tried, Prospero could not make him change his ways for the better. And so it was Ariel's job to see that he carried out his task properly. आता कॅलिबनला, आता तिथल्या सगळ्याच आत्मांना, सगळ्याच जे काही वाईट शक्ती होत्या त्यांना त्या प्रॉस्पेरोनं स्वतःच्या जादूच्या साह्याने स्वतःच्या काबूत केलेलं होतं, स्वतःच्या मुठीमध्ये केलेलं होतं. मग त्यामुळेच कॅलिबन हा जो काही मॉन्स्टर होता तो खरंच खूप वाईट होता, म्हणजे तो सर्वांशीच वाईटपणाने वागायचा. मग त्याला हँडल करणं प्रॉस्पेरोला फारसं काही जमलं नाही का, तर कितीतरी त्याने प्रयत्न केले तरी कॅलिबन हा सर्वांशी वाईटच वागत होता. मग शेवटी एरियल हा जो काही आत्मा होता, जो की त्याचा गुलाम बनलेला होता, त्याचा काम काय दिलं की सर्वांवरती नजर ठेवायची की प्रत्येकजण आपापलं काम व्यवस्थित करत आहेत का नाहीत. टाइम पास्ड अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. आता हळूहळू दिवस जात होते, वर्षामागून वर्ष निघून गेले आणि मिरांडा ही जी काही बेबी होती तिचं आता एका सुंदर मुलीमध्ये रूपांतर झालं. ती मोठी झाली आणि खूप सुंदर मुलगी अशी ती दिसायला लागली. द स्पिरिट ऑफ द आयलँड वेर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो हू रूल देम वाईजली अँड वेल. आता जे काही आत्मा होत्या त्या सगळ्या आयलँडवरच्या त्या सर्व प्रॉस्पेरोच्या कशा होत्या, अगदी खूप लॉयल होत्या, म्हणजे त्यांच्याशी त्या खऱ्यापणाने कारण त्या प्रॉस्पेरोनं त्या सर्व आत्मांना मुक्त केलेलं होतं त्या झाडामधून. मग त्यामुळं त्या सर्व आत्मा प्रॉस्पेरोसाठी लॉयल होत्या. त्या सर्वांना मिरांडा खूप आवडायची. मिरांडाकडे बघून त्यांना कधी कधी त्या सर्वांना खूप वाटायचं की आपण तिच्याशी बोलावं, तिच्याजवळ जावं वगैरे, परंतु त्या प्रॉस्पेरोसोबत लॉयल असल्यामुळे ते कधीही मिरांडासोबत त्यांनी वाईट वर्तन केलं नाही. नाव इट केम टू पास द अलोन्सो किंग ऑफ नेपल्स, हिज ब्रदर सेबास्टियन अँड अँटोनियो द विकेड ब्रदर ऑफ प्रॉस्पेरो वेर सेलिंग इन अ शिप. आता हे झालं आयलँडवरचं वातावरण. ओके, आता नाव इट केम टू पास द अलोन्सो. आता अलोन्सो द किंग ऑफ नेपल. अलोन्सो हा कोण होता? नेपलचा राजा होता, बरोबर. मग हा अलोन्सो किंग ऑफ नेपल, हिज ब्रदर सेबॅस्टियन अँड अँटोनियो. आता अलोन्सो, अँटोनियो आणि सेबॅस्टियन Sebastian brother. Whose brother? Alonso's brother Sebastian. Okay, Sebastian the brother of Alonso and Antonio. हे तिघजण पुन्हा बोटमधून जायला लागले. क्लोज टू द इन्चॅन्टेड आयलँड. आता ते इन्चॅन्टेड आयलँड म्हणजे हे जे काही ह्या प्रॉस्पेरोनं जिथं स्वतःचं राज्य तयार केलेलं आहे, कोणावरती? तर त्या बुऱ्या आत्मांवरती. मग त्या बुऱ्या आत्मांना त्याने काय केलेलं आहे? स्वतःच्या काबूमध्ये करून त्या सर्वांना चांगल्या आत्मा बनवलेला आहे. ओके, सर्वांना गुलाम बनवलेला आहे. मग तो कोणावरती राज्य करतोय? त्या सर्व तिथल्या स्पिरिट्सवरती, आत्मावरती. मग तो अँटोनियो, अलोन्सो अँड सेबॅस्टियन हे पुन्हा एकदा बोटमधून प्रवास करत असताना त्या इन्चॅन्टेड आयलँडच्या जवळ आलेले असतात. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स. आता प्रिन्स फर्डिनांड सुद्धा त्यांच्यासोबत आहे. देन 5
Sixth character, this is Sebastian. Then seventh character, that is Ferdinand. Prince. Okay, Ferdinand, Prince of Naples. Okay, म्हणजे राजकुमार. And the old loyal counter गोंझालो. आणि शिवाय त्यांच्यासोबत कोण आहे? गोंझालो सुद्धा आहे, जो की एक चांगली शक्ती ज्याच्याकडे आहे तो म्हणजे लॉर्ड गोंझालो, ज्याने कोणाला प्रॉस्पेरोला मदत केली होती, तो सुद्धा त्यांच्यासोबत आहे शिपमध्ये. The entire party was returning after the marriage celebration of their princess in a far off kingdom. त्यांच्या एका ओळखीच्या दूरच्या राज्यामधील एका राजाच्या मुलीच्या म्हणजेच राजकन्येच्या विवाहासाठी ते सर्वजण लांब कुठेतरी गेलेले होते. तिथून ते पुन्हा येत होते आणि ते त्या आयलँडच्या जवळ आलेले होते. Knowing that his enemies were near his island, Prospero raised a great tempest with the power of his magic. आता प्रॉस्पेरो अर्थातच मॅजिशियन होता, जादूगार होता, त्यामुळे त्याला असं जाणवलं की आपले जे काही शत्रू आहेत, आपल्यावर येणारं संकट जे आहे ते आता आयलँडच्या जवळच घोंगावत आहे. मग त्यामुळे त्याने त्याच्या जादूच्या साह्याने काय केलं? एक लार्ज टेम्पेस्ट म्हणजे एक खूप मोठं समुद्रात वादळ तयार केलं त्याच्या जादूच्या छडीने. The royal ship was turned and tossed on the stormy waves. आता जी काही ती रॉयल शिप होती, सर्व त्या शिपमध्ये सर्व राजे, त्यांचे राजपुत्र आणि राजदरबाराशी निगडीत माणसं त्या शिपमध्ये होती, म्हणजे ती रॉयल शिप होती. मग ती रॉयल शिप आता समुद्रामध्ये वादळ तयार झाल्यामुळे त्या समुद्राच्या लाटा ज्या होत्या त्या लाटांवरती हेलकावे खात होती. It seemed as if it would sink any moment along with all the people on board. आणि ती जहाज इतके काही हेलकावे खात होती की असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी ती जहाज समुद्रात बुडून जाईल. At the tempest's rage, Prospero led his daughter to the shore of the island and showed her the ship struggling on the wild waves. आणि जसं वादळ तो त्याच्या काठीच्या साह्याने वादळ कंट्रोल करत होता, वाढवायचं, कमी करायचं, पुन्हा जोरात करायचं, पुन्हा कमी करायचं, मग असं करत होता. म्हणून त्याने त्याच्या मुलीला म्हणजे कोणी? प्रॉस्पेरोनं मिरांडा म्हणजे त्याची मुलगी मिरांडाला समुद्रकिनारी आणलं आणि समुद्रकिनारी आणून त्याने तिला ती शिप दाखवली, ते जहाज दाखवलं आणि तिला बोलला की बघ हे जहाज कशा प्रकारे समुद्रात आपल्या जीवाशी खेळत आहे. मिरांडा, अ काइंड हार्टेड गर्ल. आता मिरांडा ही खूप दयाळू मनाची मुलगी होती. बेग्ड हर फादर टू हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म. आता तिला हे लक्षात आलं नव्हतं की आपल्या स्वतःच्या वडिलांनीच हे स्टॉर्म तयार केलेलं आहे. ते प्रॉस्पेरोनं तिला जाणवू दिलं नाही की मी स्वतः हे वादळ तयार केलेलं आहे. त्यानं तिला असं भासवलं की हे समुद्रात नैसर्गिकरित्या झालेलं वादळ आहे. मग ते वादळ दाखवण्यासाठी आणि ती बोट कशा प्रकारे हेलकावे घेते हे दाखवण्यासाठी त्याने तिला किनाऱ्यावरती आणलेलं होतं. मग ज्यावेळी ती त्या हेलकावे खाणाऱ्या बोटीला बघते आणि ती खूप काइंड हार्टेड म्हणजे ती खूप दयाळू मनाची असते. सो शी बेग्ड हर फादर दॅट लेट देम सेट फ्री विथ द हेल्प ऑफ युअर मॅजिक. तर ती काय म्हणते, तुमच्या जादूच्या साह्याने त्या लोकांना त्या वादळातून मुक्त करा. ओ फादर, शी बेग्ड. आणि ती अक्षरशः त्या वडिलांकडे अगदी खूप विनवणी करते, खूप त्या सर्व लोकांच्या सुटकेची भीक मागते, त्यांना मदत करा अशी भीक मागते. If by your art you have raised this dreadful tempest, please quell the storm now, save the poor souls on board. मग ती इतकी विनवणी करते, ती म्हणते की तुमच्या जादूच्या साह्याने प्लीज त्यांना मोकळं करा, प्लीज जे कोण लोक त्या बोटवरती आहेत, त्या बोटमध्ये प्रवास करत आहेत, त्या सर्व लोकांना तुमच्या जादूच्या साह्याने वाचवा. सोल्स म्हणजे आत्मा, म्हणजे ते जे काही चांगले आत्मा तिथं आहेत त्या बोटमध्ये. आता तिला माहीत नव्हतं नक्की कोण आहेत, चांगले आहेत का वाईट, पण तिचं असं म्हणणं होतं की त्या ज्या काही सोल्स आहेत, ज्या आत्मा आहेत, त्या सर्व आत्मांना तिथून मोकळं करा. प्रॉस्पेरो टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. प्रॉस्पेरो तिच्या मुलीला बोलला की घाबरू नकोस. आय हॅव सो ऑर्डर्ड इट दॅट नो पर्सन ऑन दॅट शिप विल बी हर्ट इन एनी वे.
तर तो काय म्हणतो की मी ऑलरेडी कोणाला तरी तिकडे पाठवलेलं आहे हे बघण्यासाठी की त्या शिपमधल्या कोणत्याही व्यक्तीला काही इजा होणार नाही याचं लक्ष ठेवण्यासाठी मी ऑलरेडी तिथं कोणाला तरी पाठवलेलं आहे. I intend to save every one of them, but what I have done now is in your interest, he said to her. मग तो म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, मी तिथे ऑलरेडी कोणाला तरी पाठवलेलं आहे की जे तिथल्या त्या बोटीमध्ये असणाऱ्या लोकांची रक्षा करेल. ओके, तर तू त्याच्याबद्दल आत्ता काळजी करू नको, त्याच्याही पेक्षा इंटरेस्टेड गोष्ट आत्ता तुझ्यासोबत होणार आहे. मिरांडा वॉज पझल्ड. आता मिरांडाला जरा वेगळं वाटलं, तर त्याच्यापेक्षा इंटरेस्टेड गोष्ट आत्ता माझ्यासोबत काय होणार आहे. वाय शुड हर फादर पुट द शिप अँड इट्स क्रू इन पेरिल फॉर हर सेक. मग ती विचार करू लागते की माझ्या वडिलांनी असं का बरं बोललं असेल आणि माझ्या वडिलांनी काही करण्यासाठी तर त्या शिपला त्या काही केलं नसेल ना, अशा प्रकारे ती पझल म्हणजे कोड्यात पडते. Then for the first time Prospero told her the story of their past life. आता पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा प्रॉस्पेरो त्याच्या घडून गेलेल्या त्या ज्या काही घटना होत्या, पास्टमध्ये घडलेल्या भूतकाळात घडलेल्या ज्या काही घटना होत्या त्याच्याबद्दल प्रॉस्पेरो तिला सांगू लागला. He explained that he had caused the tempest in order to bring his enemies Alonso and Sebastian within his power. आणि त्यानंतर त्याने ती स्टोरी त्याच्या पास्टमधली सांगितली आणि त्यानंतर ही एक्सप्लेन दॅट ही हॅड कॉज द टेम्पेस्ट. आणि पुन्हा त्यानं स्वतः सांगितलं की मीच ते वादळ तयार केलेलं होतं इन ऑर्डर टू ब्रिंग हिज इनेमीज अलोन्सो अँड सेबेस्टियन. कशासाठी मी हे वादळ तयार केलं, तर अलोन्सो आणि सेबेस्टियन जे आहेत, अलोन्सो राजा आणि त्याचा भाऊ सेबेस्टियन अँटोनियोचा ब्रदर, त्यांना मी तिथं त्या वादळाच्या साह्याने इथंपर्यंत आणण्यासाठी त्यांना ते जे काही आहेत ते कोण आहेत, त्यांचे दुश्मन आहेत, इनेमीज आहेत, तर त्यांना आपल्या शक्तीच्या साह्याने इथं आणण्यासाठी मी हे केलेलं आहे. हॅविंग नरेटेड दिस स्टोरी प्रॉस्पेरो टच मिरांडा विथ हिज मॅजिक स्टिक. आणि ही स्टोरी सांगत असताना प्रॉस्पेरोनं काय केलं, त्याच्या जादूच्या छडीने मिरांडाला फक्त टच केलं. ओके, अँड मिरांडा विथ हिज मॅजिक स्टिक अँड शी फेल फास्ट अस्लीप. मग त्याच्या मॅजिक स्टिकने मिरांडाला जेव्हा त्याने टच केलं त्यावेळी ती मिरांडा पटकन झोपी गेली. नाव एरियल ॲपियर्ड बिफोर हिम टू गिव्ह ॲन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. आता एरियल जो आहे तो त्या स्ट्रॉमचं म्हणजे त्या वादळाचं रिपोर्ट करण्यासाठी, म्हणजे वादळामध्ये वादळ चालू असताना त्या आतल्या लोकांची काय कंडिशन होती, लोकांचं बोलणं काय होतं, वागणं काय होतं, हे सर्व रिपोर्ट करण्यासाठी एरियल प्रॉस्पेरोच्या समोर आला. अर्थात एरियल कोण होता, स्पिरिट होतं, परंतु तो प्रॉस्पेरोचा गुलाम होता. मग तो तिथे आला. ही गेव अ लाईव्हली स्टोरी ऑफ द फियर्स ऑफ द सेलर्स अँड एनेक्झिटी ऑफ द लॉर्ड अँड हाऊ प्रिन्स फर्डिनांड किंग अलोन्सो's son had lived in the sea. आता ज्यावेळेस एरियल तिथे आला त्यावेळेस एरियलनं सगळी स्टोरी सांगितली की कशा प्रकारे ते लोक घाबरले, शिवाय ते कशा प्रकारे देवाची याचना करत होते, ते काय काय बोलत होते, ती सर्व स्टोरी ॲज अ म्हणजे जशी तिथं घडली तशी त्या एरियलने प्रॉस्पेरोला सांगितली. तर एरियल त्याचा गुलाम असल्यामुळे त्याची पूर्ण, थोडक्यात आपण काय म्हणतो, चमचागिरी, म्हणजे त्याची पूर्ण चमचागिरी एरियल करत होता. जे काही घटना घडेल ती पूर्ण आहे तशी तो प्रॉस्पेरोला सांगायचा. मग तशीच त्याने ही घटना सुद्धा सांगितली. किंग अलोन्सो's son फर्डिनांड. आणि त्याने हेही सांगितलं की फर्डिनांड जो आहे, प्रिन्स आहे, जो की अलोन्सोचा मुलगा, ओके, तो त्याने घाबरून पाण्यामध्ये कशी उडी घेतली हे सुद्धा त्याने सांगितलं. हॅड लिफ्ट इन टू द सी. लिफ्ट म्हणजे उडी घेणे. त्या फर्डिनांडने काय केलं, पाण्यामध्ये उडी घेतली. हिज फादर अँड द रेस्ट ऑफ रॉयल पार्टी फिअर दॅट ही वॉज डेड. आता त्याचे वडील जे होते म्हणजेच किंग अलोन्सो, मग अलोन्सो आणि बाकीची जी काही राजेमंडळी होती त्या बोटमध्ये, त्या सर्वांना भीती वाटली की आता आपला फर्डिनांड प्रिन्स मरण पावला असं सर्वांना वाटलं.
The prince, for his part, believed that his father and the other lord had gone down with the ship. आणि प्रिन्सला काय वाटलं की माझ्यासोबत होते ते माझे वडील आणि इतर जी काही मंडळी आहेत ती शिपसोबत पुढे निघून गेली, सुखरूप पोचली असतील असं फर्डिनांडला वाटलं. आणि त्या राजे लोकांना काय वाटलं की फर्डिनांड मरण पावला. नाव हिअर दे हॅड गिवन द एरियल सॉन्ग. एरियल म्हणजे त्या स्पिरिटने एक गाणं बोललेलं ते सॉन्ग. Full fathom 5 their father lies, of his bones are coral made, those are pearls that were his eyes, nothing of him that doth fade, but doth suffer a sea change into something rich and strange. See Nethabs hourly ring his knell, hark now I hear them ding dong bell. आता हे एरियलनं गाणं गायलेलं आहे तर त्याच्यामधले काही शब्द आहेत. डोथ, डोथ DOTH डोथ म्हणजे डज. ओके. KNELL किल म्हणजे द साऊंड ऑफ बेल दॅट इज रंग द अनाउन्स समवन्स डेथ. अँड सी चेंज मीन्स कम्प्लीट चेंज, ग्रेट चेंज. आता एरियलनं हे गाणं कशासाठी गायलं ते आपण पाहूयात. In reality, Ariel informed Prospero the ship was safely anchored in one corner of the island. Ferdinand was all alone on the beach, and Alonso, Antonio, Gonzalo and others wandering about on the island, not knowing where to go. आता ती जी शिप होती ती सर्वांना काय वाटलं की ती शिप निघून गेली, परंतु ती शिप खऱ्यापणाने म्हणजे वास्तविक ती शिप कुठे येऊन पोचली होती, त्या पुन्हा आयलँडवरतीच पोचलेली होती. एरियल इन्फॉर्म प्रॉस्पेरो. आता एरियलनं इन्फॉर्म केलं प्रॉस्पेरोला की ती शिप आपल्या आयलँडवरती येऊन पोचलेली आहे. द शिप वॉज सेफली अँकर्ड इन वन कॉर्नर ऑफ द आयलँड. आपल्या आयलँडच्या एका कोपऱ्यावरती ती शिप येऊन थांबलेली आहे. फर्डिनांड वॉज ऑल अलोन ऑन द बीच. आता फर्डिनांड जो आहे तो त्या बीचवरती एकटाच फिरत आहे, परंतु अजून सुद्धा फर्डिनांडची आणि ह्या सर्व लोकांची अजूनही भेट झालेली नाहीये. फर्डिनांड हा एकटाच त्या बीचवरती फिरत आहे आणि बाकीचे जे लोक आहेत जसे अँटोनियो, अलोन्सो, गोन्झालो, सेबेस्टियन हे जे लोक आहेत ते जंगलामध्ये असेच फिरत आहेत. त्याकरता त्यांना दिशाच माहिती नाही आहे की कुठं जायचं, कसं जायचं हे माहीत नसल्यामुळे ते जंगलामध्ये असेच फिरत आहेत. Now here we have done the half story. Half story we will see in the next video. Thank you.